चा प्रश्न सोडवण्याची जिद्द आज निर्माण झालेली आहे। दरम्यान ठाकरे बंधूंच्या भाषणानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। वर्तमानात जे आहे ती वर्तमानाची स्थिती त्यांनी अगदी आम्हाला समजून अगदी सांगितलेली आहे आणि राजसाहेबांनी तर प्रत्येक क्षणोक्षणी ते याच्यावर दाखवूनही दिलं। ठाकरेंनी एवढं दाखवलंय की मराठी माणसांना अंधारात ठेवलंय आणि आपण जागृत करून दाखवतात, पण हे मराठी माणूस कधी अंधारात राहणार नाही। आता जागे झाले मराठी माणूस। बरोबर सेम। त्याच्यामुळे अनेक जण इथे, तुम्ही कुठून आलात? आम्ही सांताक्रूज वरून। कोणतं आवडलं भाषण आणि कोणते मुद्दे आवडले? सर्वप्रथम तर राजसाहेबांनी बांधलेली रियालिटी, म्हणजे फक्त विकास 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 काय, विकासाच्या नावाखाली आपला इथला स्थानिकच जर भरडला जात असेल तर काय कामाचा विकास। ज्या पद्धतीने अदानीने जो पूर्ण देश काबीज केलाय, ऑक्युपाय केलाय, त्यानंतर कोणाचं भाषण आवडलं? राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब दोघांचं पण। कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? गोरेगाव। काय वाटतं आजच्या या सभेबद्दल? एकदम मस्त, अभूतपूर्व। याचा फायदा होईल 15 तारखेला 16 तारखेच्या निकालात दिसेल? झाला पाहिजे, दिसलाच पाहिजे। तर मला कोणाचं भाषण आवडलं? दोघांचंही। तुम्ही कुठून आलात? तर प्रयत्न करूनही मातोश्रीची दारं माझ्यासाठी उघडली नाहीत, आता जनतेच्या मनाची दारं माझ्यासाठी उघडली आहेत। पुण्यातल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। आहे की